शंभो शंभो शंभो. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. आज दुर्गा टेकडीला आलो. आता कैलास पर्वत परिक्रमेसाठी जे जायचंय डेट अगदी जवळ आलेलं आहे. 14 जुलै 5-6 दिवसावरच आले. तर तयारी तही अंतिम टप्प्यात आहे. झाली म्हणजे तयारी आता पूर्ण. मागच्या 2 महिन्यापासून ते 5ही मित्र क्लोज फ्रेंड्स करतायत तयारी. कंटिन्यू रोज 10-10 किलोमीटर, 15-15 किलोमीटर, 20,000 स्टेप्स, 25,000, 30,000 स्टेप्स अशा पद्धतीनं सगळ्यांनी तयारी केली. माऊलींच्या वारीमध्ये तर मला वाटतं 43,000 स्टेप्स, म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली आहे. रोज सकाळी उठून एक 15-20 मिनिट प्राणायाम असेल, योगासनं असतील, नंतर दुर्गा टेकडीचा ट्रेक असेल, घोराडेश्वरचा ट्रेक असेल, हे बऱ्यापैकी सगळ्यांनीच म्हणजे मेहनत घेतली आहे. बाकी असं म्हणतात की शेवटी जाण्याचे 4-5 दिवस अगोदर थोडंसं पायाला व्यायाम दिलं म्हणजे आराम दिला पाहिजे. म्हणून आता शेवटचे 4-5 दिवस फक्त प्राणायाम, काही घरी बसल्या आणि जवळच थोडंफार 1-2 किलोमीटर चालणे, एवढेच म्हणजे तयारी. 2 महिने झाली आहे तयारी. पण माझं तर असं मत आहे की पुढचे जे कोण जाणार असतील त्यांनी अजून तयारी 3-4 महिन्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण कैलास पर्वत हा फक्त ट्रेक नाही आहे, ही परिक्रमा आहे आणि मोठी परिक्रमा आहे. थोडंसं ऑक्सिजन लेवल थोडी कमी असल्यामुळं तेवढा जास्त सराव तेवढी आपली यात्रा सुखकर होऊ शकते. मागच्या 2 महिन्यापासून अक्षरशः म्हणजे आम्ही एक ब्रीद वाक्य ठेवलं होतं की चालण्याला पर्याय नाही. त्यामुळं आमचे सगळेच मेंबर्स चालत होते. चालणे, सकाळी चालणे, संध्याकाळी चालणे, प्राणायाम करणे, खाण्यावर कंट्रोल, ब्रिदिंगचे वेगवेगळे व्यायाम्स, म्हणजे जे काय ते सर्व काही केलंय. आणि अक्षरशः आज एक कसं वाटतंय की पायाचे घोडे केलेत. पायाचे घोडे केलेत म्हणजे नाही दुखत आहे आता पाय वगैरे किती चाललं तरी. असं म्हणूया आपण झाली आहे तयारी. पण बाकी सगळं भोलेनाथावर सोडून द्यायचं. कारण दर्शनाची आस लागलेली आहे, चरणस्पर्शाची आस लागलेली आहे. जे मागच्या 6-7 वर्षापासून जे प्लॅनिंग चाललं होतं की इच्छा होती की कैलासचं दर्शन व्हावं, देवानं यावर्षी बोलवलंय. तर त्याच्या इच्छेनुसार जातोय, त्याच्याच इच्छेनुसार दर्शन होईल, परिक्रमा होईल आणि एक जीवनाचं सार्थक म्हणता येईल, सफलता, जीवनाची सफलता यातून होईल अशी अपेक्षा आहे. बाकी मस्त जंगल आहे, मी नाही आहे. अक्षरशः सराव करताना घोराडेश्वरला तरच हायना पण भेटला. म्हणजे कुठल्याही जनावराची, पावसाची, कशाचीही तमा बाळगली नाही. अगदी जोखून देऊन सगळ्यांनी खूप छान सराव केलाय. तर सर्वांना, सगळ्यांचीच म्हणजे आम्ही 5 जणच नाहीत, आमचा 50 लोकांचा ग्रुप आहे. तर सगळ्यांनाच, आमच्या ग्रुपमधल्या सर्व लोकांना या यात्रेसाठी, या वारीसाठी म्हणून पण खूप खूप शुभेच्छा. आणि भेटूया आपण परत. यात्रा झाल्यानंतरही आपण वेगवेगळे आपले अनुभव शेअर करणार होतो व्हिडिओ मार्फत. कारण नंतरचे जे आपल्यानंतर जे कोणी जाणार आहेत परिक्रमेसाठी त्यांना त्याचा फायदा होईल. तर सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथ भगवान की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.